माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार। सध्याला थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये आवळ्यांचं प्रमाण मार्केटमध्ये खूपच प्रमाणात अवेलेबल असतात आवळे। तर आज आपण त्याच आवळ्यांपासून मोरंबा बनवणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे। अगदी मुलांना तुम्ही स्कूलच्या टिफिन मध्ये पण देऊ शकतात, चपाती पोळी वगैरे सोबत। चला मग नवे घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये मोरंबा बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो आवळे घेतलेले आहेत। आवळ्यांना मी आधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण परत 1 पाण्याने धुवून घेऊया आणि चाळणीमध्ये काढून घेऊया। जर तुमच्याकडे पाऊस वगैरे जास्त चालू असेल तर तुम्ही नमकच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं डीप करून ठेवले तरी चालतील। आवळ्यांवरती जे घाण जेम्स वगैरे असणार तर ते निघून जाणार। या पद्धतीने धुतले तर बघू शकता तुम्ही, मी इथे सर्व आवळे धुवून चाळणीत काढून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवरती एक मोठ्या कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। त्याच कढईवरती आपल्याला आवळ्यांना चाळणी ठेवून द्यायची आणि वरून ढक्कन ठेवून 12 ते 15 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, हीच प्रोसिजर तुम्ही पाण्यातही करू शकतात, पण आवळ्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे मोरंबा बनवायला जास्त टाइम लागतो आणि मोरंबा जास्त टाइम स्टोर नाही करू शकत, लवकर खराब होतो। बघू शकतात मी ते 10 ते 15 मिनिटांसाठी गार करण्यासाठी ठेवलेले होते। छान पद्धतीने गार झालेले आहेत। आता यातले आपण बी काढून आणि व्यवस्थित आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत। एकदम व्यवस्थित त्यांचे आपल्याला नाईफचा वगैरे कसलाही वापर नाही करायचा, त्यांच्या फोडी मोकळ्या होतात आवळ्याच्या। बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने आपल्याला सर्व आवळ्यांना व्यवस्थित बी काढून मोकळे करून घ्यायचे। याच पद्धतीने आता आपण सर्व आवळ्यांचे बी काढून घेऊया। बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी सर्व आवळ्यांचे बी काढून घेतलेले आहेत। मी आता गॅस ऑन करून दुसरी कढई ठेवलेली आहे। त्याच कढईमध्ये आता आपल्याला सर्व आवळ्यांचे स्लाइड टाकून घ्यायचे। मी इथं 1 किलो आवळ्यांना 750 ग्रॅम गूळ वापरते। ग्रॅममध्ये बघायला गेलं तर 750 ग्रॅम आहे आणि किलोमध्ये बघायला गेलं तर पाऊण किलो गूळ आहे। तुम्ही या जागेवर साखरही वापर करू शकतात, पण लहान मुलांसाठी खूप छान आहे आणि गूळ हेल्दी असतो। मी गूळला बारीक कट करून घेतलेला आहे। अगदी तुम्ही फोडून जरी घेतला तरी चालेल किंवा गूळ पावडर वापरली तर खूपच उत्तम। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे, जास्त चालवत वगैरे राहायचं नाही। आवळे शिजवून 10 ते 15 मिनिटात झालेले आहेत, म्हणून ते अगदी सॉफ्ट आहेत। मी तर पाऊण किलो गूळ थोडा सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला 5 मिनिटांसाठी तसंच सोडून द्यायचे। बघू शकतात गुळाने खूप छान पद्धतीने पाणी पण सोडलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने मेल्ट झालेलं आहे। जसं जसं गुळचं पाणी घट्ट होईल तसं आवळ्याचं टेक्स्चर थोडं, जे आवळ्याचे स्लाइड आहे ते थोडे कडक होतील आणि हळूहळू गुळामध्ये शिजतील। बघू शकता तुम्ही, आता आपल्याला असंच 2-5 मिनिटात चालवत राहायचे, कंटिन्यू चालवत वगैरे राहायची, काही गरज नाही। आणि मी सर्व प्रोसिजर मीडियम गॅसवरतीच करते, हायला पण नाही लोला पण नाही करते, अगदी मीडियम फ्लेमला। आणि ही रेसिपी बनवताना तुम्ही दुसरं कामही देखील करू शकतात। मी अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर बघते, गूळ पण छान पद्धतीने इथं पाकमध्ये तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, इथं आपला मोरंबा बनायची तयारी आहे। मी इथं 1 टेबलस्पून इथं जिरा पावडर वापरलेली आहे आणि 1 टेबलस्पून इथं काळं नमक वापरते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवते तर हे अचूक प्रमाण आहे 1 स्पून। बघू शकता तुम्ही, बघू शकतात किती छान पद्धतीने घट्ट झालेलं आहे। आपल्याला अजून 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला गॅस ऑन राहू द्यायचा आहे। अगदी मी मीडियम फ्लेमला करते, मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे। बघू शकतात या पद्धतीने आपलं मोरंबा बनवून तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। इथं जरी तुम्हाला पातळ दिसत असेल तर गार झाल्यानंतर खूप घट्ट होईल, ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल। बघू शकतात मी इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही अगदी काचेच्या बरणीमध्ये 2 ते 3 महिने आरामात स्टोअर करू शकतात आणि मुलांना टिफिनमध्ये पण जाम कॅचअप वगैरे देतात, त्या जागेवर तुम्ही हे आवळ्याचा मोरंबा पण दिला तरी खूप मुलं आवडीने खातात।
आवळ्याचे भरपूर सारे फायदे आहेत आणि आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी वगैरे आहे, म्हणून मुलांना खूप आवडीने खाणार या पद्धतीने बनवलं. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि यूजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.